दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी स्वाबोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास होण्यासाठी, सर्वदूर प्रचार प्रसार होण्यासाठी आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींचा जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. या 21 समासी ग्रंथातील समास क्रमांक 17 दृश्य जगताचा निरास या समासाचा चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. आशंका उद्भवली माझे चित्ती, ते सांगतो स्वामी प्रती. पंडित शास्त्रज्ञ बोलती, संस्कृताचे नि आधारे. श्रीराम. हृदय कमळी दिव्यमूर्ती, तेजपुंज प्रकाश ज्योती. तयासीच ब्रह्म म्हणती, केवळ आनंद जो. श्रीराम. का उमटती नाना ध्वनी, त्या प्रत्यक्ष ऐकाव्या कानी. ऐसे ही विश्वजनी, बोलिजेत आहे. श्रीराम.
का नेत्रासी प्रत्यक्ष पहाट, फुटता दिसे लखलखाट, का मूर्तीप्रमाणे अंगुष्ठ, पुढे येऊन ठाके श्रीराम. ऐसिया नाना ब्रह्मप्रचिती, एकमेका बैसोनी सांगती, का दीपा भोवते पाहती, ब्रह्म हे गे रे हे गे म्हणोनी श्रीराम. हा जो समास आहे, दृश्य जगताचा निरास हे त्याचं नाव आहे. या समासामध्ये सुरुवात शिष्याने केलेली आहे की स्वामी, माझ्या मनामध्ये एक शंका आली आहे. स्वामी विचारतात, काय आहे, काय झालं, आता कसली शंका आली आहे. तेव्हा तो शिष्य सांगतो की या क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ध्यानधारणा करणारे आणि जे पंडित आहेत, विद्वान लोक आहेत, त्यांचं सांगणं वेगळं आहे. आशंका उद्भवले माझे चित्ती, ते सांगतो स्वामी प्रती, पंडित शास्त्रज्ञ बोलती संस्कृताचेनी आधारे. तुम्ही असं सांगताय की हे सगळं दृश्य विश्व, हे सगळं चराचर हे मिथ्या आहे आणि वृत्तीचा लेश नसलेलं जे स्थळ आहे ते केवळ परब्रह्म स्वरूप आहे आणि तेच एकमेव असतची असे, अशा धारणेने ते आहे. सृष्टीच्या निर्माणापूर्वी ते होतं, सृष्टीचं सृजनत्व जेव्हा चालू होतं तेव्हा ते होतं, सृष्टी आता आहे तेव्हाही ते आहे, आणि ब्रह्मप्रलयाच्या नंतर सगळी सृष्टीच नव्हे, ब्रह्मा विष्णू महेश्वर ही सगळी देवादिदेव सुद्धा जिथं संपतील तेव्हा सुद्धा ते आहे असं तुम्ही सांगता. पण मला तर वेगळंच वाटतंय. ही जी पंडित मैत्री आहे, पंडित लोक आहेत, ते संस्कृताच्या आधाराने बोलतात. त्यांचं सांगणं वेगळं आहे. ते म्हणतात की प्राकृत भाषा आहे ही त्याज्य आहे. भगवंतांनी संस्कृत भाषेचा अवलंब केलेला आहे, त्यामुळे संस्कृत भाषेमध्ये बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आणि ध्यानधारणा करणारी जी मंडळी आहेत, हृदय कमळी दिव्य मूर्ती, तेज पुंज प्रकाश ज्योती, तयासीच ब्रह्म म्हणती केवळ आनंद जो. ध्यानाला बसणारी जी माणसं आहेत, आपल्याला कल्पना असेल, बरेच जण आपल्याला सांगतात की ध्यानाला बसल्यानंतर अनेक प्रकारचे रंग आपल्या डोळ्यासमोर येतात. भारतीय ग्राहक चळवळीचे जनक आणि ग्राहक संरक्षण कायद्याचे पितामह ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्यासोबत आम्ही बरीच वर्ष राहिलो. त्यांच्या पंजोबापासून योग साधनेचे धडे त्यांच्या आजोबांनी, त्यांच्या वडिलांनी, स्वतः ग्राहक तीर्थ बिंदू माधवांनी, मोठे योगाचार्य होऊन गेली ही मंडळी. आजही त्यांच्या घरी कसबा पेठेमध्ये पुण्याला त्यांचे आजोबा ज्या पाटावर बसून ध्यानधारणा करायचे, योग साधना करायचे, तो पाठ अजूनही आहे. त्यांच्या पंजोबांची संजीवन समाधी तिथं आहे. आज हे कुटुंब 350-400 वर्षापासून एकाच जागेवर आहे. असं त्या जागेचं स्थळ महात्म्य सुद्धा आहे. आम्हाला ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी नेहमी सांगायचे की या साधनेमध्ये अनेक टप्पे आहेत. काही वेळा अनाहत ध्वनी यायला लागतात, काही वेळा रंग दिसतात. त्याचा संदर्भ शिष्य या ठिकाणी समर्थांना देत आहे.
हृदय कमळी दिव्य मूर्ती तेजपुंज प्रकाश ज्योती तयासीच ब्रह्ममंती केवळ आनंद जो. ही जी मंडळी आहेत ही सांगतात की अरे काय ते ब्रह्म वगैरे बाकीचं ते सगळं सोडून दे, तू मी तुला सांगतो तशी साधना कर. हे ब्रह्म इकडे तिकडे कुठेही नाही, ते आपल्या हृदयाकाशामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की हृदयाचा आकार कसा आहे. हृदय कमळ असं त्याला ते नाव दिलेलं आहे. वर थोडा मोठा आहे आणि खाली असा चिंचोळा होत गेलेला आहे. यामध्ये ऑरिकल्स आहेत, व्हेंट्रिकल्स आहेत, त्यामध्ये झडपा आहेत. बरोबर रक्त शुद्ध होऊन आलेलं तेच सगळ्या शरीरात जातं. कोण टाकतं हो हे रक्त? कोण? ही मशीन कुठली आहे? कुठला पंप आहे हा? जन्माच्या अगोदरपासून मृत्यूच्या नंतर सुद्धा काही दिवस तो चालू राहतो, काही क्षण, काही मिनिट तो चालू राहतो. हा पंप म्हणजे हे हृदय आहे. या हृदयामध्ये तो भगवंत आहे. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? शिष्य म्हणतो की मला लोक सांगतात, मी असं ऐकलेलं आहे की दिव्याची ज्योत कशी असते त्याप्रमाणे तेजपुंज अशी आहे. ते ब्रह्म आहे. इकडे तिकडे कुठेही शोधण्याची गरज नाही. हृदय कमळी दिव्य मूर्ती तेजपुंज प्रकाश ज्योती तयासीच ब्रह्म म्हणती केवळ आनंद जो. आणि त्याला पाहणं योग साधनेमध्ये, त्या हृदयातून ती ज्योत बाहेर येणं आणि ती आपल्या समोर उभी राहणं आणि त्या ज्योतीकडे पाहणं, हे म्हणजेच ब्रह्माला पाहणं आहे. पुढे शिष्य म्हणतो, का उमटती नाना ध्वनी ता प्रत्यक्ष ऐकाव्या कानी ऐसे हे विश्वजनी बोलीजेत आहे. शिष्य सांगतो की अहो म्हणाला, जसं एकाने मला हे सांगितलं की आपल्या हृदयाकाशामध्ये ती जी दिव्य ज्योत आहे, तेजपुंज ज्योत आहे, तिचा अनुभव घेणं म्हणजे ब्रह्म पाहणे. तसं म्हणाले आम्हाला काही जणांनी सांगितलं, ध्यानाला बसलं की अनेक प्रकारचे आवाज, त्याला अनुहत ध्वनी असं म्हणलेलं आहे. ध्वनी दोन प्रकारचे आहेत. एक आहत ध्वनी म्हणजे आघात झाल्यानंतरचा ध्वनी. आपण टाळी वाजवली, दोन हातांचा आघात झाला, ध्वनी येतो. घंटा वाजवली, ध्वनी येतो. थाळीवर काही मारलं, त्याचा ध्वनी येतो. कपडे धुताना दगडावर कपडे आदळले, त्याचा ध्वनी येतो. हे सगळे ध्वनी कुठले आहेत? आघात झाल्यानंतर होणारे ध्वनी आहेत. अनाहत ध्वनी कुठला आहे? आघात नसल्यानंतर सुद्धा होणारा ध्वनी. आपण अजपाजप पाहिलंय, दशक 17 समास 5. धरिता सो सोडिता हम जप चाले सोहम सोहम. हा एक अनाहत ध्वनी आहे. कुठे आघात होतोय? पण धरिता सो, श्वास घेताना सो हम सो हम असा आवाज येतो. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, ते ऐकतायत समर्थ, का उमटती नाना ध्वनी ता प्रत्यक्ष ऐकाव्या कानी. अरे म्हणजेच ब्रह्म आहे असं एकाने सांगितलं म्हणाले. तिसरा प्रकार, का नेत्रासी प्रत्यक्ष पहाट फुटता दिसे लखलकाट का मूर्तीप्रमाणे अंगुष्ठ पुढे येऊनी ठाके. अहो म्हणाले, काही जण असं म्हणतात, डोळे मिटून ध्यानाला बसा, तुमच्या समोर अत्यंत छोटी मूर्ती, अंगुष्ठ म्हणजे अंगठ्या एवढी मूर्ती,
ती तुमच्या डोळ्यासमोर येईल. पण त्या अगोदर काय होईल? डोळे मिटल्यानंतर दिव्यांचा लखलखाट दिसेल. सगळीकडे ते चैतन्य पसरलेलं दिसेल. मोठे मोठे फ्लड लाईट लावलेले दिसतील. का नेत्रासी प्रत्यक्ष पहाट, फुटता दिसे लखलखाट. तेज पुंज सूर्याचे अनेक गोळे चमकतायत. असं वातावरण आपल्याला बंद केलेल्या डोळ्यांनी अनुभवता येईल. आणि अशा वेळी ते जे ब्रह्म आहे ते आपल्या अंगठ्या एवढं होऊन आपल्या डोळ्यासमोर येईल. ऐसिया नाना ब्रह्म प्रचिती, एकमेका बैसोन सांगती. का दीपा भोवते पाहती, ब्रह्म हे गे रे हे गे म्हणोनी श्रीराम. काही म्हणाले, काही लोक आम्हाला सांगतात दिव्याच्या समोर बघ आणि त्याच्याकडे एकटक बघत राहा. ती दिव्याची ज्योत म्हणजे ते ब्रह्म आहे आणि तेच आनंद आहे, तेच पूर्ण ब्रह्म आहे, तेच समाधान आहे. असे अनेक विचार, अनेक मतांचे प्रवाह आम्ही ऐकलेले आहेत बरं का स्वामी. शिष्य सांगतो आहे, समर्थ ऐकतायत. आपण ऐकलं असेल उपनिषद गंगा ही सिरियल मागच्या लॉकडाऊनमध्ये ही मालिका दूरदर्शननी दाखवली आणि त्यामध्ये एक प्रसंग दाखवला की अत्यंत सत्कर्मी, सद्विचारी, सात्विक वृत्तीचा राजा तो प्रधानाला बोलावतो आणि सांगतो की आता माझे काही फार दिवस राहिले नाहीत, पण आता माझ्या मुलाच्या हातात हे सगळा कारभार जाणार आहे. आणि मुलगा तर म्हणाले, त्याला तर नास्तिक आहे पोरगा एकदम, त्याला भगवंतावर, ईश्वराच्या अधिष्ठानावर विश्वासच नाहीये बिलकुल. काय करावं? तो म्हणतो काही हरकत नाही, भगवंत योग्य वेळी योग्य त्याला बुद्धी देतील. अशी चर्चा होते. तो राजा निजधामी जातो. मुलगा गादीवर बसतो. मुलगा गादीवर बसतो, त्याचा राज्याभिषेक करायचा. त्या दिवशी तो प्रधान सांगतो की आता राज्याभिषेक करायचा आहे, तुम्हाला गंगाजलाचं स्नान घालण्यात येईल वगैरे वगैरे. ते सगळं ते सांगतो. म्हणतो हे मला काही पटत नाही, काही करायचं नाही, मी राजा झालो, संपला विषय. अहो ते म्हणाले असं कसं काय, याला अधिष्ठान आहे, ग्रंथांमध्ये सांगून ठेवलेलं आहे. त्याच्याकडे त्याच्या लहानपणापासून त्याचा सांभाळ करणारी एक बाई होती आणि ती बाई कायम भगवंताचं नामस्मरण करायची. आणि एके दिवशी त्या बाईला, म्हाताऱ्या बाईला, वृद्ध स्त्रीला कारागृहात टाकून दिला. तो म्हणाला, कोण आहे तुझा भगवंत, तो तुला कसा सोडवतो मी पाहतो आता. ती तिथेही रमली आहे. असा आणि अजून एक काम त्याने केलं. काही नाही म्हणाला, ही सगळी मंदिरं वगैरे बंद करून टाका, काही जायची गरज नाही, पैशाचा आणि वेळेचा अपव्यय करायची काही गरज नाही. आता राजाचा हुकूम आहे, सगळी मंदिरं बंद झाली. लॉकडाऊन नसताना, कोरोनाचा कुठलाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाहीये अशा परिस्थितीत ती सगळी राज्यातली मंदिरं बंद झाली. प्रधानाला वाटलं आता काय करावं. राजाने सांगितलं की मला ब्रह्माची प्रचिती करून दाखवणारं कुणी जर आलं तर मी हे सगळं मान्य करीन की भगवंत आहे, भगवंताची सत्ता चालते. अनेक लोक आले, त्यांनी कुणाचं ऐकलं नाही, कुणाचं त्याला पटलं नाही. मुख्य प्रधान जे होते त्यांची मुलगी होती. ती म्हणाली, बाबा काय तुम्ही एवढे चिंताक्रांत का? बाबांनी सांगितलं चिंताक्रांतीचं कारण काय, का लागली आहे चिंता काळजी एवढी. ती म्हणाली, एक काम करा, उद्या दरबार बोलवा
आणि मी येऊन तिथं त्याला सांगते ब्रह्म म्हणजे काय. ते म्हणाले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. तिने एक मेणबत्ती आणली. राजाला विचारलं हे काय आहे. तो म्हणाला ही मेणबत्ती आहे. तिने ती मेणबत्ती पेटवली. त्या मेणबत्तीतून प्रकाश बाहेर पडला. ती म्हणाली प्रकाश कशाच्या आधाराने बाहेर पडला. मेणबत्तीच्या आधाराने. राजाने उत्तर दिलं. ती म्हणाली मेणबत्ती आत्ता दिसती आहे. हळूहळू हळूहळू ती मेणबत्ती विरघळायला लागली, वितळायला लागली. ती म्हणाली आता ही मेणबत्ती इथं होती, ही गेली कुठे. तो म्हणाला ती विरघळली. तिने त्याला पटवून दिलं की ब्रह्माचं अस्तित्व कसं आहे. त्याचे 5 प्रश्न होते. त्या 5ही प्रश्नांना तिने उत्तरं दिली. आणि शेवटचा जो प्रश्न होता, 4 प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर ती म्हणाली की आता मी तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली म्हणजे मी तुमचा गुरु आहे ना. तो म्हणाला हो. ती म्हणाली मग गुरु आज्ञा म्हणून तू त्या जागेवरून उठ आणि मला तिथं बसायला दे. तो उठला. राजाचा मुलगा उठला. ज्या राजसिंहासनावरून उठला ती तिथं जाऊन बसली. ती म्हणाली या ब्रह्माचं ज्ञान जे मी तुला दिलं त्या ज्ञानाच्या आधारावर मला हे सम्राट पद मिळालं. अशी सम्राट पद अनेकांना भगवंताच्या कृपेने, ब्रह्माच्या कृपेने मिळतात. तेव्हा ती जी ज्योत होती त्या ज्योतीला तिने त्याला राजाला दाखवलं. ती म्हणाली ही ज्योत कुणाकडे पाहतीये. तो म्हणाला ती कुणाकडे पाहतीये, ती सगळीकडे प्रकाश आहे तिचा. तिने अशा अनेक उदाहरणांवरनं त्या राजपुत्राला पटवून दिलं की ब्रह्म हे असं आहे. या ठिकाणी समर्थांचा जो शिष्य आहे तो म्हणतो ऐसिया नाना ब्रह्म प्रचिती एकमेका बैसोन सांगती का दीपा भोवते पाहती ब्रह्म हेगे रे हेगे म्हणून. ती जी ज्योत आहे हेच ब्रह्म आहे, हेच ब्रह्माचं स्वरूप आहे असं ही सगळी मंडळी सांगतायत. नवे म्हणताची बळात्कारा येऊन बोलती सैरा वैरा प्रतिपादिती वेदशास्त्रा चैनी आधारे श्रीराम. तरी इतुके ब्रह्मे पाहता कैसिया परी येतील हाता ये विषयी परमचिंता वाटली मज स्वामी श्रीराम. शिष्य म्हणतो आहे अहो ही जी मंडळी आहेत ही फार मोठी विद्वान मंडळी आहेत. समाजामध्ये त्यांना मोठी मान्यता आहे आणि हे अधिकाराने बोलतात, बळजबरीने बोलतात, दमदाटी करून सांगतात मी जे म्हणतोय तेच खरंय. आता आमच्यासारख्या माणसाला समजत नाहीये, आमच्यासारख्या शिष्याला समजत नाहीये की नक्की ब्रह्म म्हणजे काय. हृदयाकाशातून एखादा दिव्य ज्योत बाहेर यावी ती ब्रह्म आहे. पेटवलेली समई आहे त्याची जी ज्योत आहे ती ब्रह्म आहे. डोळे मिटून बसल्यानंतर जो लखलखाट होतो ते ब्रह्म आहे. अनहत ध्वनी ऐकायला येतात ते ब्रह्म आहे. आमचा तो गोंधळ झालेला आहे. एक लक्षात घ्या की उद्धव स्वामी हे 8-9 वर्षाचे आहेत. ही सगळी शिष्य मंडळी त्याच वयाची आहेत. नाशिकमध्ये त्या काळचे जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे विद्वान, अनेक प्रकारचे पंडित ते आपलं मत हेकेखोरपणे सांगत असत. आपला आपला मठ असे, आपला आश्रम असे, त्यांचे शिष्य असत. नाशिक हे काशी आहे तसं बघितलं तर. त्या काळी नाशिकला किती वेद पाठशाळा होत्या, आजही किती वेद पाठशाळा आहेत. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्या ठिकाणी होतो. नवे म्हणताची बळात्कारा येऊन बोलती सैरा वैरा. अहो त्यांना थोडा काही प्रश्न विचारला किंवा मनातली शंका सांगितली की ते लगेच चिडून येतात, अंगावर धावून येतात आणि आपलंच खरं सांगतात.
प्रतिपादिती वेदशास्त्राचे नि आधारे. आणि ते सांगतात या ग्रंथामध्ये इथे हे सांगून ठेवलंय, त्या ग्रंथामध्ये ते संदर्भ दिलेला आहे. काय आहे, आजही आपण जर पाहिलं, आपण कुणाकडे गेलो आणि तिथं जर कुणी एखादा माणूस जर आलेला असेल आणि आपल्या मित्राकडे गेलो समजा, आणि त्यांच्याकडे जर तो मित्र ज्यांना मानतो असे जर ते आध्यात्मिक क्षेत्रातले एखादे सत्पुरुष आलेले असतील, एखादे अधिकारी पुरुष आलेले असतील, तर तो माणूस तेवढा अधिकाराने किंवा बळजबरीने बोलणार नाही किंवा हेकेखोरपणात ठेवणार नाही. पण त्यांचे जे शिष्य असतात ते मात्र हेकेखोरपणा करतात. एक राजकीय पुढारी त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की मंत्र्यापेक्षा त्याचे पीएच जास्त गरम असतात. याचा वाक्यार्थ त्यांनी कसा जोडला, चहापेक्षा किटली गरम, असं ते म्हणाले. असं तो सत्पुरुष तेवढा अभिव्यक्ती प्रकट करणार नाही, पण त्याचे जे शिष्य असतात ते मोठमोठ्याने बोलतात, अधिकाराने बोलतात. आणि समजा त्याच्या समोर जर एखादा साधा सामान्य माणूस जर गेला आणि त्यांनी जर काही शंका काढली तर ते लगेचच भांडायला उठल्यासारखे उठतात, अनेक ग्रंथांचे संदर्भ देतात. आता समजा एखादे 5-6 लोक बसलेली आहेत आणि तिथं जर काही चर्चा चालू आहे आणि एखादा माणूस जर येऊन आपलं मत मांडायला लागलं आणि त्याचं जर कुणी समजा थोडं त्याला जर विरोध केला की त्याने जर इंग्लिशमध्ये बोलायला चालू केलं, बाकीची सगळी चिडीपचूप होतात, गप्प बसतात. ते म्हणतात इंग्लिशमध्ये बोलतो म्हणजे याला खूप ज्ञान आहे, कशाला याच्या नादी लागा, आपलं तर तेवढं ज्ञान नाहीये, आपल्याला त्या भाषेत बोलता येत नाहीये. अशी काहीशी अवस्था या शिष्यांची झालेली आहे. ही सगळी मंडळी वर उल्लेख केलेली ही सगळी मंडळी संस्कृतमध्ये बोलतात, अनेक ग्रंथांचा संदर्भ देतात. आम्ही तर मराठीत बोलतो, आम्हाला तर संस्कृतचा तेवढा अभ्यास नाहीये. समर्थांजवळ ही शिष्य आपलं गाऱ्हाणं सांगतायत एका दृष्टीनं. आपल्याला काय वाटतंय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अशी मंडळी आहेत आणि ती सामान्य माणसाला त्याच्या पारमार्थिक वाटचालीसाठी त्याला प्रेरणा देण्याच्या ऐवजी त्याला ते गप्प बसवत असतात. तेव्हा शिष्याने ही मांडलेली चिंता आहे. शिष्य म्हणतो, तरी इतुकी ब्रह्मे पाहता कैसिया परी येतील हाता, ये विषयी परमचिंता वाटली मज स्वामी. मला आपली चिंता वाटतीये, माझी चिंता वाटतीये की कसं हे कुठलं नक्की कोणतं ब्रह्म म्हणावं आणि ते ब्रह्म माझ्या प्रचितीला कसं येईल. डोळे मिटल्यानंतर होणारा दिवांचा लखलखाट ते म्हणजे ब्रह्म आहे. कानावर पडणारा अनुहत नाद ते ब्रह्म आहे. हृदयाकाशातून बाहेर एक ज्योत येईल ते ब्रह्म आहे. नक्की काय. संस्कृत तरी न कळे ब्रह्माचे नाना उमाळे, पाहता ती हेची डोळे म्हणोनी सांगती श्रीराम. ऐसे सांगोनी भेडसाविती, न कळे त्यासी बुडाला म्हणती. ऐसे म्हणती तया प्रती, काही न चले श्रीराम. ही जी मंडळी आहे, शिष्य सांगतोय समर्थांना, अहो यांचं जर नाही ऐकलं तर हे भीती दाखवतात म्हणले. चल हो बाजूला, तुला काही समजत नाही, काय मराठीमध्ये बोलतो, संस्कृत येत नाही तुला, मराठीतून तू कधीही पारमार्थाला लागणार नाहीस, तुला कधीही आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होणार नाही, तुला कधीही ब्रह्माची प्राप्ती होणार नाही, अशी ही सगळी मंडळी सांगतायत. संस्कृत तरी न कळे, आम्हाला समजत नाही, आमचा अभ्यास नाहीये संस्कृत विषयाचा. ब्रह्माचे नाना उमाळे, पण यांनी तर अनेक रूप दाखवली आहेत ब्रह्माची. पाहता ती हेची डोळे म्हणून सांगती.
आणि यांच्या डोळ्यांनी पाहायला गेलं तर आम्हाला कसं समजेल ते? आता आपल्याला माहिती आहे की समर्थांनी दासबोधामध्ये अनेक ठिकाणी भाषा पालटे अर्थ जात नाही असं सांगितलंय. तुम्ही कुठली भाषा वापरता ते गौण आहे, ते फार महत्वाचं नाही आहे. त्यातला अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आई म्हणलं काय, माय म्हणलं काय, अर्थ एकच आहे. ममतेची सोज्वळ मूर्ती डोळ्यासमोर येईल. एखाद्याने माय म्हणलं म्हणजे हा गावंढळ आहे, याला काही समजत नाही असं म्हणणं योग्य आहे का? याला आईची महती समजली नाही, माय म्हणतोय असं म्हणून चालेल का? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणो नये प्राकृत, सत्य जाणावा वेदांत अर्थ विषयी श्रीराम. अहो, मराठीत सांगितलं काय, प्राकृतात सांगितलं काय, संस्कृतमध्ये सांगितलं काय? फार त्याच्यावर पडू नये. समर्थ सांगतायत आपल्याला, जे ग्रंथी बोलिले अद्वैत, ज्या ग्रंथामध्ये अद्वैत तत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे त्याला तो मराठीतच लिहिलाय, संस्कृत नाहीच आहे असं म्हणून त्याला दोष देऊ नये. सत्य जाणावा वेदांत अर्थ विषयी, त्यात अर्थ काय सांगितला आहे, गाभा काय आहे त्यात, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते काही अर्थाच पासी श्रीराम. समर्थ म्हणतात, अहो, भाषा कुठली वापरली त्याच्याशी महत्व नाहीये, अर्थ काय आहे तो महत्वाचा आहे. भाषा पालटे काही, हिंदी घेतली काय, मराठी घेतली काय, संस्कृत घेतली काय, इंग्लिश घेतली काय, भाषा कुठली आहे हे विशेष नाहीये. त्यातून निघणारा अर्थ वाया जात नाही, तो खरा अर्थ तो महत्वाचा आहे. कार्यसिद्धी ते काही अर्थाच पाशी, तो अर्थ महत्वाचा आहे. त्याच्यावरूनच सगळी कार्यसिद्धी होऊ शकते, त्याच्यावरूनच समोरच्या माणसाला प्रेरणा मिळू शकते, अर्थबोध होतो. एकमंती मराठे काय, हे तो भल्यासी ऐको नये, ती मूर्खे नेणती सोये अर्थान वयाची श्रीराम. समर्थांनी मूर्ख म्हणले अशा लोकांना, ज्याला असं वाटतं एक म्हणती मराठे काय, हे तो भल्याशी ऐको नये. अरे कसली भाषा ऐकता तुम्ही, काय बोलता मराठी, संस्कृतमध्ये बोला, संस्कृती देवांची भाषा आहे. समर्थ असं जो म्हणतो, जो प्राकृत भाषेला हीनत्व देतो. अहो, माऊलींनी काय केलं, माझी काय अर्थ सांगितला, अमृताची पैज जिंकेल अशी माझी मराठी आहे. माऊलींनी सांगितलं ना, 350 समर्थांच्या अगोदर 400 वर्ष. समर्थ म्हणतात, एक म्हणती मराठे काय, मराठे म्हणजे मराठी भाषा, हे तो भल्याशी ऐकू नये असं जर कोण म्हणत असेल, ती मूर्ख नेणती सोय. ती अशी माणसं मूर्ख आहेत की ज्यांना ही एक सोय आहे अर्थ समजून घेण्याची, हे समजत नाहीये. सदा सेविती दिव्यान्ने पालटा कारणे अवेट अन्ये, तैसीच माझी वचने पराकृते श्रीराम. समर्थ म्हणतात, स्वतः आता शेवटी समर्थ स्वतः आपल्यावर घेतलंय, त्यांनी दासबोधामध्ये सांगितलंय, सदा सेविती दिव्याने. आपण सगळी मंडळी महापंडित आहात, आपण कायम जे अन्न भक्षण करता ते दिव्य आहे, सुग्रास जेवण आहे, ताजं ताजं जेवण आहे, गोड जेवण आहे. पण पालटा कारणे अवेट अन्ने, पण त्याचा पालट व्हावा म्हणून तैसीच माझी वचने पराकृते. माझी जी वचन आहेत, मी जे काही दासबोधामध्ये सांगितलेलं आहे ते अगदीच गौण नाहीये. अवेट अन्ने,
असं अन्न आहे हे की ज्याला कधीही वीट येणार नाही, कधी विटणार नाहीये. नित्य नूतन, त्याला एक गोड शब्द आहे मराठीमध्ये, नित्य नूतन. काळाच्या कुठल्याही परिघावर तुम्ही जा, 100 वर्षा 200 वर्षाखाली 200 वर्षानंतर सुद्धा जे तत्व मानवी जीवनाला यशस्वी करण्यासाठी तावून सलाखून निघालेलं आहे त्याला म्हणतात नित्य नूतन. 400 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलं, 700 वर्षापूर्वी माऊलींनी सांगितलं, हे आजच्या घडीला सुद्धा अत्यंत योग्य आहे. प्रातःकाळी उठावे, मग शौचाशी दूरी जावे, जे कोणासी नठावे. समर्थ म्हणतायत पहाटे लवकर उठलं पाहिजे. आता हे नित्य नूतन आहे का नाही? दंतचक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्वदा जयाचे मळीन, तो एक मूर्ख श्रीराम. 350 वर्षापूर्वी आम्हाला समर्थांनी आरोग्याचा एवढा सोपा साधा सहज नियम सांगितला. दंत दात, चक्षु डोळे, घ्राण म्हणजे नाक. बोलायला गेला तो तोंडाचा वास येतो, दात पिवळे फटक पडलेले आहेत, डोळ्यातनं घाण येतीये, नाक डबडबलेलं आहे. दंत चक्षु घ्राण, पाणी चरण आणि वसन. पाणी म्हणजे हात, चरण पाय, पाणी चरण आणि वसन. वसन म्हणजे कपडे. जयाचे सर्वदा मळीन, कायम पहा. मळकय, हाताला घाण लागलेली आहे, कपडे घाण आहेत, पायावर मळीची पुटं चढलेली आहेत. समर्थ म्हणतात तो एक मूर्ख. आता हा नियम 1000 वर्षाखाली काय, आज काय आणि 1000 वर्षानंतर काय, तो लागू पडेल का नाही? माणसाने कसं स्वच्छ असलं पाहिजे, हात स्वच्छ असली पाहिजेत. मग साबणाने धुतली पाहिजेत का, अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरनीच वॉश केली पाहिजेत का? पण शेवटी हात स्वच्छ असणं हे मूळ तत्व आहे. मग हे नित्य नूतन समर्थ या ठिकाणी म्हणतात, अवेट अन्ने, ज्या अन्नाला कधीही वीट येणार नाही अशी माझी वचनं मी दासबोधात सांगितलेली आहेत. किती गहन अर्थ आहे. दासबोध हा मला बऱ्याच वेळा, मी जेव्हा शिवथर गळीवर होतो आणि शिवथर गळीवर व्यवस्थापक म्हणून मी जेव्हा तिथं होतो, तर त्या काळामध्ये लोक येतात आणि काउंटरवर विचारतात दासबोध आहे का. आपण त्यांना सांगतो पारायणाचा पाहिजे का सार्थ दासबोध पाहिजे. ते म्हणतात नाही नाही, आम्हाला मराठीतला दासबोध द्या. आता त्यांना हेच माहित नाही की दासबोध संस्कृत मध्ये आहे का मराठीत आहे. अहो हा मराठीत दासबोध आहे. आता फरक असा आहे की 350 वर्षाखालची ही मराठी आहे, माऊलींची मराठी अजून थोडी अवघड आहे, ती 700 वर्षाखालची आहे. समर्थ म्हणतात अवेट अन्ने, माझी वचने, मी जे काही बोललो आहे मराठीतच बोललोय, पण ते कसं आहे, ते नित्य नूतन आहे. समर्थांचा शिष्य म्हणतो ऐसे सांगोन भेडसाविती, न कळे त्याशी बुडाला म्हणते. अहो ते एवढं नाही, ते ही जी मंडळी आहेत स्वामी, ते आम्हाला भीती घालतात, दमदाटी करतात आणि ते म्हणतात की तुम्हाला हे काही समजत नाही संस्कृत मधलं, तर तुमचा काही उद्धार होणार नाही. तुम्ही इथंच जन्मणार, इथंच मरणार, तुमचा उद्धार होणार नाही, तुम्हाला मोक्ष लाभणार नाही, तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होणार नाही. आम्हाला घाबरवतात ते. ऐसे म्हणती तयाप्रती काही न चले की. अहो आमचं तर काही चालतच नाही आहे. अद्वा तद्वा काय बोलतात, आम्हाला ही उणे दुणे बोलतात, आम्हाला टाकून बोलतात, आमचा अपमान होईल असं बोलतात. कारण आम्हाला संस्कृत माहीत नाहीये, आम्ही कुठली योग साधना केलेली नाहीये, आम्ही ध्यानधारणा केलेली नाहीये. स्वामी तुम्ही जे आम्हाला शिकवता तेच आम्हाला माहिती आहे.
आणि मग पुढच्या ओळीमध्ये तो शिष्य स्वामींना विनंती करतो, तरी म्या काळजी करावे, कोण्या समाधाने असावे, तयामध्ये जाता व्हावे, कानकोंडे तयासी श्रीराम. तो म्हणतो, स्वामी असं काहीतरी आम्हाला सांगा की जेणेकरून तरी म्या काळजी करावे. स्वामी मला सांगा की आता कसं करावं, आम्ही काय उत्तर द्यावं, कोण्या समाधाने असावे, आम्हाला समाधान कसं प्राप्त होईल. या सध्याच्या या परिस्थितीमध्ये अशी ही माणसं आम्हाला बोलतात, आम्हाला समाधान कसं मिळेल. अशी काही आमची तयारी करून द्या की आम्ही पुन्हा त्यांच्यामध्ये जर गेलो तर आमच्या बोलण्याने ते कानकोंडे होतील, त्यांचं मन कुंठित होईल, त्यांनाच असं वाटेल की आता ह्यांना काय उत्तर द्यावं आपण. अशी परिस्थिती, अशी शक्ती, असं ज्ञान तुम्ही आम्हाला स्वामी द्या, अशी विनंती शिष्यानी समर्थांकडे केलेली आहे. मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हणालो तसं की अत्यंत कोवळं वय आहे उद्धव स्वामींचं, 8-9 वर्षाचं वय आहे. आणि या वयाच्या दरम्यान त्यांची जी काही मित्रमंडळी आहेत, दुसरे शिष्य आहेत, या सगळ्यांना नाशिकमध्ये वेगवेगळ्या मठांमध्ये गेल्यानंतर, कीर्तन, प्रवचन, चर्चा अशा ठिकाणी गेल्यानंतर ते जेव्हा बसत असतील, कथा होता तेथे जावे, दुरी दिनासारिखे बैसावे, हे समर्थांनी नंतर दासबोधात सांगितलं. पण ह्या शिष्यांची तेवढी तयारी नाही झालेली. जिथं चर्चा चालली आहे ते तिथं समोर जाऊन बसतायत. जो कुणी अधिकारी माणूस बोलतो आहे त्याच्याशी जाऊन बोलतायत की आमच्या स्वामींनी आम्हाला असं सांगितलंय, आमच्या समर्थांनी आम्हाला तसं सांगितलं. मग त्या लोकांना त्याचा राग येतो. कोण आहे, कोण आहे तुमचा स्वामी, कोण आहे तुमचे समर्थ, घेऊन ये आमच्या समोर, असं ते म्हणत असतील. आता गोंधळलेला हा शिष्य आहे, त्यांनी सगळी जंत्री समर्थांच्या समोर मांडली, आपला झालेला गोंधळ समर्थांच्या समोर सांगितला आणि समर्थांना विनंती केली की आम्हाला आज स्वामी तुम्ही असं तयार करा, आम्हाला असं ज्ञान द्या की आम्ही पुन्हा त्यांच्या त्या चर्चेमध्ये, त्या बैठकीमध्ये जाऊन जेव्हा बसू तेव्हा आम्ही जे बोलू त्याच्याने हे थक्क पडले पाहिजेत, त्यांच्याकडे उत्तर नसलं पाहिजे, ते गप्पच बसले पाहिजेत. अशी काहीतरी आमची तयारी करून द्या. शिष्य म्लान वदने बोले, सदृढ धरिली पाऊले. स्वामींची पावलं धरलेली आहेत, डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि मोठ्या अर्थतेने आपल्या स्वामींना त्यांनी साकडं घातलेलं आहे. आता ही जी काही गोंधळलेली स्थिती आहे, शिष्यानी घातलेलं साकडं आहे, मांडलेला प्रश्न आहे, याचं समर्थ त्याला कशा पद्धतीनं उत्तर देतात, त्याचं कसं निराकरण करतात, त्याचं कसं समाधान करतात, त्याला कशी प्रेरणा देतात, त्याला एक शक्ती देतात, याचा विचार उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो, झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.